हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 5वीतील परिसर अभ्यास भाग 1मधील पहिला धडा आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला या धड्याच्या स्वाध्यायावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न क्रमांक 1, काय करावे बरे? लघुग्रहाच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे. ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे. या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? उत्तर: पृथ्वीशी टक्कर टाळण्यासाठी त्या खगोलीय वस्तूचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी रॉकेट किंवा अवकाशयान पाठवून त्या वस्तूला धडक देणे किंवा तिच्याजवळ स्फोट घडून तिची दिशा बदलणे हा उपाय करता येईल. त्यामुळे ती पृथ्वीला धडक न देता दुसऱ्या दिशेने जाईल आणि टक्कर टळेल. प्रश्न 2, जरा डोके चालवा. 1. सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल? उत्तर: जर सूर्य अचानक गडप झाला तर सूर्यमालेतील सर्व ग्रह त्यांच्या कक्षेतून बाहेर पडतील. पृथ्वीवर अंधार पसरून उष्णता व प्रकाश मिळणार नाही. त्यामुळे पृथ्वीवरील जीवन धोक्यात येईल आणि सूर्यमालेची रचना विस्कळीत होईल. 2. असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे. तुम्ही नेमके कोठे राहता हे तिला नीट कळाले पाहिजे. तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल? उत्तर: माझा पत्ता असा लिहीन. पृथ्वी, आशिया खंड, भारत देश, महाराष्ट्र राज्य. इथे तुम्ही तुमचा जिल्हा लिहा. जिल्हा, तालुका, गाव, शहर आणि घर क्रमांक. रिकाम्या जागी तुमचा जिल्हा, तालुका, गाव, शहर आणि घर क्रमांक लिहा. प्रश्न क्रमांक 3, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहाचा योग्य क्रम लावा. उत्तर: दिलेल्या चित्रात मंगळ व पृथ्वी यांची अदलाबदल झाली आहे. तसेच गुरु व शनी यांचा क्रम चुकला आहे. योग्य क्रम: बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून हा आहे. प्रश्न क्रमांक 4, मी कोण? अ. पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो. उत्तर आहे चंद्र. आ. मी स्वयंप्रकाशी आहे. माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो. उत्तर आहे सूर्य. ई. मी स्वतःभोवती, ग्रहांभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो. उत्तर आहे उपग्रह. ई. मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्यांभोवतीही प्रदक्षिणा घालतो. उत्तर आहे ग्रह. उ. माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही. उत्तर आहे पृथ्वी. उ. मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. उत्तर आहे सूर्य. प्रश्न क्रमांक 5, अ. अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात? उत्तर: अवकाशात जाण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करावी लागते. रॉकेट प्रचंड वेग आणि शक्ती निर्माण करते. त्यामुळे ते उपग्रह किंवा अवकाशयान आकाशात पोहोचवू शकते. म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात. आ. कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात? उत्तर: कृत्रिम उपग्रह पृथ्वी आणि अवकाशाविषयी विविध प्रकारची माहिती देतात. ते हवामानाचा अंदाज, पाऊस, वादळे, पूर यांची माहिती देतात. तसेच शेती, जंगले, जलस्रोत, समुद्र, पृथ्वीचा पृष्ठभाग, नैसर्गिक आपत्ती, दळणवळण आणि नकाशे तयार करण्यासाठी ही उपयुक्त माहिती पुरवतात. तर इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.